इश्यू आहे बेरोजगारी, इश्यू आहे महागाई, इश्यू आहे स्वतंत्रता, इश्यू आहे फ्रीडम टू स्पीच, इश्यू आहे महिलांची सुरक्षता. काल काय झालं कुठे जुन्नरमध्ये? अशी कशी हिंमत होते? म्हणजे देवेंद्र दादांना फायनान्स पण सांभाळायचा आहे, होम पण सांभाळायचा आहे आणि मुख्यमंत्री पण राहायचं आहे. त्याच्यामध्ये गडबड होतीये खूप. कोणाला तरी द्यायला पाहिजे, एखादं डिपार्टमेंट दुसऱ्याला सांभाळता आलं पाहिजे आणि यांनी मुख्यमंत्री पद सांभाळायला पाहिजे. असं होत नाहीये. लेखलांकडे दुर्लक्ष होत आहे. बरं, मुख्यमंत्री साधारणपणे टार्गेट करतायत राहुल गांधीला. जेव्हापासून या कार्यक्रमाची घोषणा झाली तेव्हापासून तुमच्याच संस्थेतल्या विद्यार्थिनी आणल्या जात आहेत, काही पैशाची ऑफर करून आणल्या जात आहेत, इव्हेंट मॅनेजमेंटचे फोन जात आहेत विद्यार्थ्यांना. काय नेमकं? नाही, असं काही नाहीये. मी सांगते, आम्ही कोणत्याही इन्फ्लुएन्सरला बोलवण्याची आम्हाला गरज त्या ठिकाणी म्हणजे भासली नाही, कारण ते स्वतःहून आले आणि आमच्यापाशी नाही येतो पैसे. कुठे आहेत पैसे आमच्यापाशी? तुम्ही बीजेपीचं अकाउंट बघा आणि आमचं अकाउंट बघा, आमच्यापाशी नाही आहेत पैसे. आणि संस्था काय ह्या पक्षाची आणि त्या पक्षाची नसते, संस्था लेकरांची असते. आणि जेवढ्या संस्था उभारलेल्या आहेत ना, त्या सगळ्या काँग्रेसच्या कृपेनं या ठिकाणी उभारलेल्या आहेत. काँग्रेसनी व्यापकता ठेवली म्हणून या संस्था या ठिकाणी दिसत आहेत आणि लेकरांसाठी या संस्था आहेत. संस्था विद्यार्थ्यांची असते, पक्षाची नसते. धन्यवाद. तर आपण पाहतोय की चांगला प्रतिसाद जो आहे तो मिळेल. लेकरं घाबरणार नाहीत, यांची दडपशाही ही त्यांची सवय असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार नानावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.